भरलेला खेळाडू अगदी या वेळेला शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला. नाव आहे बालचंद्र बंडा, परंतु या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक आहे त्यामुळे स्टान्सचा फलंदाजाचा आक्रमकच असेल, परंतु या ठिकाणी आणखी एक धक्का बसतोय संतोष पाटीलला. बॅक टू द पवेलियन. आई माझी सत्वा अगदी जुडवते सोनं आणि ते चमकतं अगदी 52 कशी सोन्याप्रमाणे हे दाखवणारा पहिला चेंडू आपण बालचंद्र बंडाचा पाहिला. कारण की संतोष पाटील सारख्या एक नामांकित खेळाडूचा त्यानं बळी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पागोडे प्रीमियर लीगचा मालिका विरोधा चांगली खेळ करण्याची अपेक्षा पागोडे संघाला जरूर होती, परंतु या ठिकाणी धक्क्यावरती धक्के बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एखाद्या टँकरला जशी गळती लागावी ना तशी मात्र आता पागोडे संघाला गळती लागली असं म्हणावं लागणार आहे. कारण की 39 धावांवरती त्याचे 7 खंदे मोहरे बाद झालेत. नवीन फलंदाज आलोक पाटील मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अगदी 50 पार करेल का हा पागोडे संघ हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. आणखी एक दर्जेदार चेंडू बहुतेक बॅटला स्पर्श करून जातोय आणि पंचांचं बोट आबाळाकडा. आणखी एक विकेट डाऊन. आलोक पाटील बॅक टू द पवेलियन. मिलिंद ठाकूर यांचं देखील शुभागमन आहे. आरपी क्लब 40+ एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्या सोबत सागर याचं देखील शुभागमन आहे, त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. दरम्यान या ठिकाणी अगदी गळती लागली असं म्हणावं लागलं. पागोडे आणि नवघर म्हटलं ना तर जवळची गावं आहेत, एकमेकांविषयी खूप सारं प्रेम आहे, परंतु आताच्या घडीला एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी बालचंद्र बंडा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल आणि ती संपादन केली जाईल का? कारण की जवळपास 8 महत्वाचे फलंदाज पागोडे संघ गमावून बसला. अलंग द कार्पेट या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्वतःनच अडवलाय, त्यामुळे जवळपास शेवटच्या षटकाचे 3 चेंडू निर्धावालेत. काहीसा बॅकफूट वरती पूर्णपणे लोटून दिला पागोडे संघाला असं म्हणावं लागणार आहे. याही वेळेला फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळतोय. अगदी डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तूच चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. सलग 4 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक चांगला चेंडू. अगदी सलग 5 चेंडूवरती 5 डॉट. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट ज्यांना संपात. जर गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी पहा. अगदी 50हून अधिक वय आहे आणि तरी सुद्धा अगदी 18 वर्षाला आजवेल अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक मेडन षटक. 5 टाळ्यांचा गजर मैदानाच्या सभोवताल झाला पाहिजे. कमालीचं षटक. एकही धाव या षटकामध्ये आली नाहीये. 2 विकेट. कारण की नक्कीच अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आणि नक्कीच तो अनुभव या वेळेला मैदानामधल्या आपल्या अनुभवातील एक शिदोरीतून एक मोती या मैदानामध्ये विखुरताना आपण बालचंद्र बंडाला पाहिलाय. त्यामुळे 5 षटकांचं